आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। युग आहे या डिजिटल युगामध्ये माध्यमातून जग किती पुढे गेलं तरी आपले शाहू छत्रपती शिवाजी महाराज आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेचं काम पोचवण्याचं काम फक्त आणि फक्त रिपब्लिकन पक्ष नेते रामदासजी आठवले साहेब या महाराष्ट्रामध्ये शताब्दीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुलेंची 20 शताब्दी आहे, जन्मशताब्दी 20 शताब्दी आहे आणि छत्रपती शाहूंची नवी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे आणि शाहू महाराजांचे संबंध अत्यंत जवळचे होते। त्यामुळे आपण कोल्हापूर हे शहर आहे, हा जिल्हा आहे, आपण निवडलेला आहे आणि 14 ऑक्टोबरला एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची एक बौद्ध धर्म परिषदेची करायची आहे आणि आपल्याला जिल्ह्यातून कमीत कमी 20,000 तरी लोक आले पाहिजे या दृष्टिकोनातून नियोजन आपल्याला करायचं आहे। या ठिकाणी जिल्हा कमिटीचे लोक इथं आलेले आहेत, तालुका पदाधिकारी इथे उपस्थित आहे, पण महिला इथे दिसत नाही आहेत। आपली जी महिला आघाडी आहे, महिला आघाडीच्या पदाधिकारी सुद्धा इथं असल्या पाहिजे, महिलांची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर युवक आघाडीमध्ये आलेलीच आहे, त्यानंतर आपली मातक आघाडी आहे, त्यानंतर मराठा आघाडी आहे, अल्पसंख्याक आघाडी आहे, युवक आपली उद्योग आघाडी आहे, व्यापार आघाडी आहे, सहकार आघाडी आहे। या पुण्यामध्ये सहकारावरती सेमिनार ठेवलेला आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांनी आता सहकारामध्ये उतरलो, संस्था कशी स्थापन करायची यासाठी काय सरकारच्या योजना आहे त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। जी आठवले साहेब यांच्या आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्याचं कारण की 14 ऑक्टोबर 2026 रोजी ज्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला त्या भगवान गौतम बुद्धाच्या धम्माची जागतिक बौद्ध धम्म परिषद 14 ऑक्टोबरला मेरी विदर ग्राउंड कोल्हापूर येथे आयोजित केलेली आहे। त्या अनुषंगानंच जो दीनदलित कष्टकरी आणि विशेषतः मागासवर्गीय माणसांना ज्या हिंदू धर्मानं रूढी परंपराच्या नावाखाली पाणी नाकारलं होतं, तो पाण्याचा सत्याग्रह महाड चौदारच्या ठिकाणी करून आपणाला तमाम जनतेला पाण्याला स्पर्श करून अधिकार मिळवून दिला। तो महाड सत्याग्रहाचा शताब्दी वर्षपूर्ती आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जन्मशताब्दी द्विजन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं असा तिहेरी संगम या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित करण्याचा आहे आणि त्या बैठकीसाठी रामदासजी आठवले साहेब कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी जनतेला नियोजन सांगण्यासाठी आले होते। या नियोजनाच्या निमित्तानं साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बौद्ध धम्म परिषदेला 1 लाख लोक उपस्थित राहतील असा मानस आहे। अखंड महाराष्ट्रातून भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कामी ही धम्म परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या धम्म परिषदेसाठी गावागावामध्ये बैठका घेऊन गावागावामध्ये विचार मंथनाच्या बैठका आयोजित करून लोकांना युद्ध नको बुद्ध हवा अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करून भगवान गौतम बुद्धाच्या धम्माची व्याप्ती आणि भगवान गौतम बुद्धाचा धम्म प्रसारित करण्यासाठी ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे। ही धम्म परिषद आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली, आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्याचा मानस आहे आणि त्या मानस तो तडीस नेण्यासाठी रामदासजी आठवले साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना कडक सूचना केलेल्या आहेत
आणि ह्या धम्म परिषदेमध्ये सर्वांनी नेटानं नियोजनबद्धरित्या राबवून ही धम्म परिषद यशस्वी करण्यासंदर्भात साहेबांनी सूचना केलेल्या आहेत। तसंच महाड सत्याग्रहाला 100 वर्षे पूर्ण होतात, त्या 100 वर्षे पूर्ण होण्याच्या उद्देशानं त्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं एक समाज समता रॅली आयोजित केलेली आहे। ती समाज समता रॅली 14 ऑक्टोबरला साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सातारा येथील राहत्या घरापासून म्हणजे स्मारकापासून ते कोल्हापूर शहरामध्ये ती समता समाज परिवर्तन रॅली ती इथल्या बौद्ध परिषदेमध्ये सहभागी होईल आणि तिथून ती अखंड महाराष्ट्रामध्ये मार्गक्रमण करत करत बाबासाहेबांच्या ह्या महाड सत्याग्रहाचा विशेष महत्त्व आणि बाबासाहेबांनी आजपर्यंत केलेली सगळी चळवळी आंदोलनं आणि विचाराचा प्रचार प्रसार करण्याच्या निमित्तानं समाज परिवर्तन महारॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जनजागृती करण्याची आहे। हे सर्वच्या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीनं एकजुटीनं निष्ठेनं कामाला लागा असा आदेश दिलेला आहे। आम्ही रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व जिल्हा कार्यकारिणी, सर्व आघाड्या, सर्व महिला आघाड्या यांनी आम्ही आठवले साहेबांना आश्वासित केलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे दिलेले 3 कार्यक्रम आहेत ते तिन्ही कार्यक्रम यशस्वी करून महाराष्ट्रभर त्याची चर्चा होईल, अगदी देशभर चर्चा होईल अशा पद्धतीचा आम्ही ते कार्यक्रम साजेल शोभेल असे करू असं अभिवचन रामदासजी आठवले साहेबांना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, तालुकाध्यक्षांच्या वतीनं, सर्व आघाड्यांच्या वतीनं दिलेलं आहे। आणि निश्चितपणानं हे तिन्ही कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करू आणि हे साजरे करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी नेटाने कामाला लागावं असं सर्व कार्यकर्त्यांना आठवले साहेबांनी आवाहन केलेलं आहे। आणि मीही सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आजपासून या कार्यक्रमाची व्याप्ती, या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण गावागावामध्ये कामाला लागावं। जय भीम, जय संविधान।